चांगल्या पद्धतीचा तो पुतळा आपल्याला त्या ठिकाणी बनवायचा आहे आणि आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं जेवढा काही निधी लागेल, आता 10 कोटीचा निधी आपण त्याला मंजूर केलाय आणि जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणून देण्याची जिम्मेदारी आमच्यावरती त्या ठिकाणी आहे आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही, हाही विश्वास, हाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो. 94 ला आपल्याला आपलं जे स्वप्न होतं, अनेक पिढ्या तरुणाने आपलं आयुष्य मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे म्हणून अनेक आंदोलन गेले, अनेकांचे जीव त्या ठिकाणी गेले आणि म्हणून 94 ला तो प्रश्न आपला सुटला, आपल्या अस्मितेचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला. पण आता त्यानंतर आपल्याला सातत्यानं वाटत होतं की इंदू मिलच्या जागेवरती अतिशय भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे, ही आपली भावना होती आणि त्या भावनेचा धागा पकडून देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. आणि आता जवळजवळ मी परवाच दरवर्षी मी जातो आणि जर 6 महिन्याला मी ते पाहणी त्या स्थळाची मी त्या ठिकाणी करत असतो. तर समाजाचा एक घटक आहे, आमदार म्हणून मला तुम्ही त्या ठिकाणी पाठवलंय आणि माझं सुद्धा कर्तव्य त्या ठिकाणचं आहे म्हणून जवळजवळ 80% काम इंदू मिलच्या जागेवरती बाबासाहेब आंबेडकरांचं भारतामध्ये सर्वात मोठं भव्य दिव्य असं स्मारक त्या ठिकाणी होतं. त्याच्यामध्ये एक आम्ही चांगली एक सूचना केली की जे बाबासाहेबांचा 250 फुटाचा चबुतरा आणि 250 फुटाचा तो पुतळा त्या ठिकाणी होता आणि लोकांनी सांगितलं की नाही भाऊ, अजून याची पुतळ्याची उंची वाढवली पाहिजे. जे गुजरातमध्ये एक पुतळा आहे त्याच्यापेक्षाही आमची उंची त्या ठिकाणची असली पाहिजे, अशी भावना समाज बांधवांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि म्हणून गाझियाबादला आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी पुतळा बनतोय, सुतार नावाचे शिल्पकार आहेत, मोठे महान शिल्पकार आहेत, त्यांच्या कारखान्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन मग तिथं प्रकाश आंबेडकर साहेब होते, रामदास आठवले साहेब होते, भीमराव आंबेडकर साहेब त्या ठिकाणी होते, आपले गवई साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी होते, सुरेखा कुंभारे त्या ठिकाणी होत्या, अशा अनेक मान्यवर आपल्या समाजात त्या ठिकाणी होते. आणि आम्ही त्याच ठिकाणी निर्णय घेतला की 350 फुटाचा चबुतरा आणि 350 फुटाचाही बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला पाहिजे, अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. आता इथं सर्व भंतीजी आहेत, सर्व भंतीजींची एकच मागणी आहे आता की महाबोधी महाविहार हे सर्व बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये एक जन आंदोलन त्या ठिकाणी उभा टाकलं आणि म्हणून आमच्या राज्याच्या कर्तृत्ववान लोकप्रियता आणि विद्वत्ताचा मिलाप असणारा नेता म्हणून ज्यांची या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो. आम्ही एक मोर्चा सुद्धा आम्ही मुंबईमध्ये त्या ठिकाणी काढला की अनेक मंदिरं त्यांच्या धर्माच्या प्रमुखाच्या ताब्यात आहेत, तसंच आमचं बिहारमधलं महाबोधी महाविहार ही आमच्या ताब्यात त्या ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आम्ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केली की आमच्या समोरूनच त्यांनी अमितजी शाह साहेब आणि किरण रिजिजूजी, बरोबर आहे ना बंदीजी, किरण रिजिजू याला त्या ठिकाणी फोन केला आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक लावून हाही प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जे काम करतायत त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा त्या ठिकाणचा असणार आहे, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि भगवान गौतम बुद्धाच्या माणुसकीचा आणि मानवताचा विचार रोजावा यासाठी या महावीराची उभारणी त्या ठिकाणी होत असताना न्याय नीती सदाचाराचं शिक्षण नवीन पिढीला मिळावं हाच प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून आदरणीय पूजनीय पयानंद भिक्खू या ठिकाणी करतायत. आणि म्हणून जे जे सूचना मला त्या ठिकाणी करतात, जे जे माझ्याकडून सहकार्य आपल्याला पाहिजे असेल
आपला सुपुत्र या नात्यानं मी त्या ठिकाणी करेन हा शब्द या ठिकाणी मी देतो आणि भैयाला विनंती करतो, भैया आपण या भागाचे लोकप्रिय आमदार आहात आणि आता जमीन आहे, आता प्लॅन पण त्या ठिकाणी लवकरच येणार आहे आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून जर आपण तो प्लॅन जर बघून चांगल्या पद्धतीचं, जसं खरगे साहेबांनी आज बघा ना, देशाचे काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बौद्ध समाजाचे आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं बुद्ध विहार गुलबर्ग्यामध्ये उभा केलेला आहे. त्याची प्रतिकृती मी उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा केली आणि म्हणून भैया आपण सुद्धा इथं लक्ष देऊन त्याच धर्तीवरती एक चांगल्या पद्धतीचं राष्ट्रीय पातळीवरचं बौद्ध विहार या ठिकाणी व्हावं अशी तमाम बौद्ध उपासक उपासकांची भावना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ती आपण दोघांनी, आपण इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आपण त्या ठिकाणी मिळून करावी अशी ही नम्र विनंती आपल्या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाला आपण मला बोलवला, सन्मान दिला, त्याबद्दल मी मनापासून, जरी विश्वस्त असलो तरी मनापासून तुमचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.